हे सरळ बाजू जरा मध्ये उभं नाही इकडे बाजूला उभं राहा. दरे साहेब बी भेटले, दरे साहेब भेटल्यानंतर तेवढ्या पुरतं तुम्ही एका निघून जाता असं नाही. अशाच अति तातडीची सुद्धा निधी असते तुम्हाला माहिती नाही. असं असतं ना तुम्ही ह्यांची काहीतरी सुरक्षेच्या व्यवस्था केल्या पाहिजे ना. त्याच्याने तुम्ही आता कॅनेल किती वेळा तुमच्या अधिकाऱ्यांना आम्ही विपक्ष व्यवहार केला, कॅनेल साफ करून घ्या. ते आज जर ही वेळ झाली नसते ना, तुम्ही कॅनेल जर साफ केले असते, कचरा पडतो तुम्हाला सगळं माहिती. पण तुम्ही असं जर मी तर म्हणतो तुमच्या हलगर्जीपणामुळं तुम्ही कर्तव्य केल्यामुळेच सगळं हा विषय झालेला. त्या लोकांना गोरगरिबांना विनाकारण एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सर्वच जबाबदारी महानगरपालिकेचे अधिकारी आणि इरिगेशनचे अधिकारी. तुम्ही साफसफाई केली असते वेळ झाली होतो ना. मी 12 वाजेवर त्यांना 12 वाजेपर्यंत होतं का नाही. काय मागणी आहे ना, तुम्ही आहे ना डायरेक्ट पंचनामा करायला कोण आलेले अधिकारी त्यांचे जेवढं काही नुकसान झालेलं आहे त्याचं पूर्णपणे सगळं घ्या. या गोरगरिबांकडे त्याचे आता पैसे नाही आहेत एवढं तर नुकसान तुम्हीच आता काहीतरी त्यांना मदत केली पाहिजे शासनाकडनं. तुम्ही आता अधिकारी कालच्या धरणं आम्ही असं आहे कालच्यापासून तुमच्या आता ते कपडे बिपडे नाना घेऊन देत होते रातच्या 1 वाजता. म्हणजे तुम्हाला आर्थिक मदत लागत असेल तर मी स्वतः करता नाना म्हणजे खाली येऊन त्यांनी काय काळजी करू. शासनाचे माणसं विचारत नाही पण नाना विचारतात. श्रीमंत लोक काही बी करू शकतात पण सर्व हे आता एवढं गेलं सगळं पाण्यात, आमचे कागद गेले सगळे गेले. तुम्हाला किराणा माल आहे का? सगळं आहे. नाना हो नाना किराणा मालाचं तुम्ही एक महिन्याचा किराणा माल मी थोड्या वेळाने आणून देतो. 1 महिन्याचा सगळ्यांना किराणा माल. नाही रात्री तुम्ही सहकार्य केलं ना, आम्हाला भरपूर सहकार्य केलं. सरकारी मदत लवकर येत नाही, तुम्ही तात्पुरती करा ना. नाही मी करतो की आता आहे ना तुम्हाला ना 1 महिन्याचं रेस्ट येतं जेवढं काय लागते ना ते सगळे ना थोड्या वेळात तुम्हाला पाठवून देतो. 20 घराकडे मला सांगतो ते प्रमाणे त्यांनी आम्हाला मारायचा प्रयत्न केला आता. पाणी